75 डे नंबर 5 आणि आज आम्ही जिमला आलोय बट सर थोडे लेट झाले मे बी आणि खूप वेळ झाला तरी सर अजून आलेले नाहीये. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची ही आहे की जे मी फर्स्ट दिवस केलं, थर्ड दिवस केलं आणि जसं जसं दिवस वाढत चालले तसं डिफिकल्टीज अजून जास्त वाढत चालल्या की शूट पण करतोय, बाहेर पण जातोय, त्यासोबत डाएट पण कन्झ्युम करतोय, प्रॉपर वर्कआउट पण चालू आहे. तर डे बाय डे इट विल बी मोर हार्ड. तर तेच आपल्याला करायचंय आणि हे ब्रेक नाही करायचंय आफ्टर 75 हार्ड. त्यामुळे त्याचं नाव पण 75 हार्ड चॅलेंज आहे. तर सर अजूनही नाही आले आमचे खूप सारे जण. आम्ही परफेक्ट टायमिंगवर आलोय तरी सर अजून सरांचा पत्ता नाहीये. बघूयात सर किती लेट येतात ते. कारण आजचा जो आपला रूट आहे तो आष्टीचा आहे आणि आष्टी जालन्यापासून खूप दूर आहे. आष्टीचं मार्केट आहे, त्यानंतर कुंभार पिंपळगाव पण करायचंय आणि जिम तर पूर्ण केल्याशिवाय आपण घरी जाणार नाहीये. तर लेट नको व्हायला, याच्या मागचा मोटिव्ह हा आहे. त्यामुळे थोडंसं फास्ट फास्ट वर्कआउट करणं पडेल, फुल इंटेन्सिटी सोबत. स्ट्रेचिंग पण आपण प्रॉपर करतो आणि वॉर्मअप पण. तर हे सगळं केल्याशिवाय आपण घरी नाही जाणार आहे. तर घरी जाऊन आपल्याला लगेच निघायचंय आष्टीला. तर भेटूया तुम्हाला जिम मध्ये. बघूया सर किती लेट येत होते. आले आले आले. तर फायनली जिम ओपन झालेली आहे आणि आजचा जो आपला वर्कआउट आहे तो बॅक आणि बायसेप्स, जो की आपण विदाऊट मतलब म्हणजे काहीच टाइम वेस्ट नाही करणार. बॅक टू बॅक सगळे वर्कआउट सुपर सेट होतील आज. तर चला स्टार्ट करूया. जिमवरून घरी आल्यानंतर मी सगळं फ्रेश होऊन सगळं रेडी करून मी निघालो कुंभार पिंपळगावकडे. कुंभार पिंपळगावमध्ये खूप सारे काउंटर होते. सर्व काउंटर करून टेम्परेचरही आजचं खूप जास्त होतं. त्यानंतर डोळ्यांना थोडासा त्रास होता, त्यामुळे मी चष्मा बाय केला. त्यानंतर निघालो मी आष्टीला आणि आष्टीचं सगळं मार्केट कंप्लीट करून मी आलो घरी. आष्टीलाही खूप जास्त ऊन होतं आणि घरी आल्यानंतर मी सगळ्यात पहिले बाथ केलं, कोल्ड शॉवर थंड पाण्याने. बॉडी कंडिशनिंग इज रिअली गुड राईट नाव. फ्रेश झाल्याच्या नंतर मी 100 ग्रॅम पनीर सोबत ओट्स कन्झ्युम केले. त्यानंतर मी 10 पेजेस भगवद्गीता रीड केली. थँक्स फॉर वॉचिंग. सी यू टुमॉरो. बाय.